हॅलो हाय नमस्ते, तुमचं अपेक्षा रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक विदर्भ स्पेशल नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तिचं नाव आहे डाळिंबीची उसळ, अर्थात तिला वालाचे बिरडे असे पण म्हटले जाते। तर बघूया आपण रेसिपी कशी बनवायची ते। त्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच शेअर पण करा। तर सर्वात प्रथम आपण बघूया की जे वाल घेतले होते ते कमीत कमी 1 तासासाठी छान शिजवून घ्यायचे आहे, वाफवून घ्यायचे आहे, त्यामुळे ते छान शिजून जाणार। त्यासाठी सर्वात प्रथम आणि ते मी आता 1 तास शिजवून घेतले आहे आणि ते आता आपण काढून घेऊया। त्यानंतर एक पतेला चुलीवरती ठेवूया। त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालूया। तेल शक्यतो थोडा जास्त घाला, त्यामुळे भाजी ही चमचमीत होणार। मी वालाचे दाणे जास्त घेतले होते, त्यामुळे थोडं तेल पण जास्त घेणार। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते। तेल झालेले आहे। त्यानंतर मी एक कांदा घेतलेला होता, छान बारीक बारीक चिरून घेतला, तो आता आपण टाकणार आहोत। माझं मन झालं की आज चुलीवरतीच बनवूया, त्यासाठी म्हणून मी चुलीवरती तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। छान परतून घ्यायचं लालसर होतपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण पेस्ट घातलेली आहे। कमीत कमी मी लसूण 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्या छान मी बारीक ठेचून घेतलेल्या आहे। एकदम जास्त बारीक पण केलेले नाही, मीडियम असं बारीक केलेलं आहे। आणि ते आता आपण ढवळून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। कमीत कमी 5 मिनिट त्यांना छान शिजू द्यायचं। त्यानंतर तिखट, मीठ, हळदी आणि मसाला घेतलेला आहे, जो गरम मसाला, आणि तो मी अथर्व मटन मसाला थोडासा त्याच्यामध्ये पुन्हा अथर्व मसाला घातल्यानंतर तुम्हाला कोणत्याच मसाला वाटण करण्याची गरज पडत नाही। छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आणि थोडासा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्याने काय होतं ना, ते तिखट आहे ते जळत नाही। मिक्स छान ढवळून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट मीठ वापरू शकता, पण ह्या भाजीसाठी तिखट थोडा जास्त हवा, त्यामुळे भाजी खूप मस्त लागते। ही विदर्भ स्टाईलची भाजी असल्यामुळे तिखट थोडा जास्तच वापरला जाते, कारण की छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं। त्यानंतर जे आपण 1 तास वाल शिजवून घेतलेले होते ते घालायचे। वाल शिजवताना जो काळा काळा पाणी असतो तो फेकून घ्यायचा आणि वाल स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरच ते भाजीमध्ये टाकायचे। या दाण्यांची भाजी एकदम नॉनव्हेजवाली फिलिंग देतात, खूप मस्त लागते। आणि हे थोडं थोडं करून पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तिखट मीठ हे सर्वांना लागायला हवे। तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्याकडे अशी रेसिपी खाल्ली आहे का कधी ते पण सांगा। पूर्ण दाण्यांना मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिट झाकण लावून शिजवून घेऊया। शिजवून झालेलं आहे। आता किती मस्त छान असं पाणी सुटलेलं आहे आणि छान उकळी पण आलेली आहे, आणि आपली रेसिपी एकदम रेडी झालेली आहे। तर असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकनला क्लिक करा, आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा। तसेच छान छान रेसिपी बघण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी हवी आहे, आणि अशाच विदर्भ स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडत असणार तर धन्यवाद।